बातमी नंबर 2, नागपुर एसटी परिवहन आंदोलन। महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृति समिति ने कर्मचारियों की लंबित आर्थिक मांगों का समाधान नहीं होने पर 29 जून 2026 से राज्यव्यापी अनिश्चितकालीन धरना आंदोलन शुरू करने की चेतावनी दी है। समिति ने प्रबंधन को भेजे पत्र में वेतन विसंगति, महंगाई भत्ता, घरभाड़ा भत्ता, वेतन वृद्धि की बकाया राशि तथा राज्य सरकार कर्मचारियों के समान वेतन लागू करने सहित कई मांगे रखी है। समिति का आरोप है कि 13 अक्टूबर 2025 को बैठक में दिए गए आश्वासनों पर अब तक अमल नहीं हुआ है। आंदोलन की शुरुआत 15 जून को घंटानाद, महाआरती और द्वार सभा से की गई, जबकि 22 जून को राज्य भर में प्रदर्शन किए जाएंगे। मांगे पूरी नहीं होने पर 29 जून से बेमियादी धरना शुरू किया जाएगा, जिसमें एसटी बसों का चक्का जाम कर सरकार के सामने अपनी मांगे दोहराई जाएगी। आज तुम्ही आंदोलन करत आहे, एसटीचे अनेक कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले, नेमकं काय कारण आहे आंदोलनामागचं? हे बघा, एस टीमध्ये 86,000 कर्मचारी, 86,000 कर्मचारी दररोज 55 लाख लोकांना सेवा देतात। जेव्हा कोणतीही शासनाची जाहिरात असो, काही असो, तिथे एस टीला दाखवले जाते। आज एस टीमध्ये उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक हे शासनाचे आहे, एस टीमध्ये सुरक्षा व दक्षतारी मुख्य विजिलन्स ऑफिसर शासनाचे IPS आहे, FNCO हे शासनाचे आहे। त्यांना शासकीय दराने पगार होतो। जर त्यांना शासकीय दराने पगार होतो तर एसटी कर्मचाऱ्यांनी कोणाचं घोडं मारलं? तर एसटी कर्मचाऱ्यांना द्यायला पाहिजे। बरं, शासकीय दराने पगार तर देतच नाही। जो काही पगार आज मिळून राहिला त्याची थकबाकी देत आहे। 2016 पासून 1% इन्क्रिमेंटची थकबाकी आहे, 2018 पासून महागाई भत्त्याची थकबाकी आहे, आणि आज शासकीय कर्मचाऱ्यांना 10%, 20%, 30% घरभाडे भत्ता मिळते। आमच्या एसटी कर्मचाऱ्यांना 8%, 16%, 24% मिळते। हा आमच्यावर अन्याय नाही का? आज इतका भाग आहे, समोर तुमच्या समोर ग्रीन बस दिसते, सिटी आपली इलेक्ट्रिक बस, हे दाखवा तुम्ही इलेक्ट्रिक बस। ह्या बसचं आज जे प्रायव्हेट वाल्यांना भाडं देऊन राहिले ते 73 रुपये प्रति किलोमीटर। त्याच्यामध्ये कंडक्टर आमचा, त्याच्यामध्ये मेंटेनन्स आमचं, जागा आमची, चार्जिंग आमचं, असा जर पूर्ण जर खर्च कॅल्क्युलेट केला तर 85 रुपये किलोमीटर आजचा खर्च आहे, आणि त्या बसचं अर्निंग आहे 55 किलोमीटर। त्यामुळे प्रति किलोमीटर 30 रुपयाप्रमाणे आजच तोटा आहे। आज हा करोडो किलोमीटर चालते, करोडो रुपयाचा घाटा आहे। हा कोणामुळे आहे? केवळ प्रशासनाच्या आणि शासनाच्या नाकर्तेपणामुळे आला। हा एसटी चालक वाहकामुळे नाही आहे। त्यामुळे एसटी तोट्यात आहे म्हणून तुम्हाला आम्ही पगार वाढ देत नाही, हे चुकीचं आहे एकदम। त्यामुळे यासाठी फक्त शासन आणि प्रशासन जबाबदार आहे, हे आपण लक्षात घ्या। आता तुमची नेमकी मागणी काय आहे याच्यामध्ये, आणि जर शासन आता ऐकणार नाही यापुढे तर काय निर्णय? आमची मागणी मी तुम्हाला सांगितलं आहे की आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी 8 महिन्याच्या पहिले मीटिंग घेतली होती। त्या मीटिंगमध्ये 6,500 रुपयाची आम्हाला पगार वाढ दिली। त्याकरिता आम्ही शासनाचे आणि एकनाथराव शिंदे साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो। परंतु त्याच मीटिंगमध्ये 3 महिन्याच्या आत तुमच्या ज्या मागण्या, प्रलंबित मागण्या आहे, त्याकरिता मीटिंग लावून आम्ही त्या पूर्ण करू, हे आम्हाला कृती समितीला आश्वासित केलं होतं। परंतु 3 महिन्याच्या ठिकाणी आज 8 महिने होऊन गेले। 8 महिने झाले तरी काहीच त्यांची हालचाल नाही आहे। शेवटी आमची काही इच्छा नसते एसटी कर्मचाऱ्यांची की रस्त्यावर यायचं। आमच्यावर मग शेवटी रोष होतो की तुम्ही पंढरपूर यात्रेच्या समोर, तुम्ही दिवाळी सणाच्या समोर आंदोलन करता, तेव्हा आम्ही आता पावसाळ्यामध्ये पीक सीझनमध्ये करत आहोत की आम्हाला लोकांना त्रास द्यायचा नाही। जर आमच्या मागण्या 2016 पासूनचा आमचा 1% इन्क्रिमेंट, 2018 पासूनचा महागाई भत्त्याची थकबाकी, आणि आज 10%, 20% शासकीय कर्मचाऱ्यांना आम्हाला घरभाडा भत्ता मिळावा, ह्या प्रमुख 3 मागण्या आहे। आणि चौथी जी महत्त्वाची मागणी आहे की शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला पगार मिळाला पाहिजे, ह्या आमच्या महत्त्वाच्या मागण्या आहे। जर ह्या पूर्ण झाल्या नाही, आज आहे आमचं घंटानाद आंदोलन, 22 तारखेला आहे आमचं द्वार सभा। ह्या 2 आंदोलनात जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर 29 तारखेला आपलं चक्काजाम आंदोलन आमचं होईल। चक्काजाम म्हणण्यापेक्षा आम्ही ते काय म्हटलं, धरणे आंदोलन आहे। पण धरणे आंदोलनामध्ये लोक धरणे आंदोलनासाठी शेवटी ड्युटी कशी जाणार? धरणे करायसाठी त्याला उभे राहावंच लागेल। त्यामुळे कदाचित रस्त्यावर गाड्या उभ्या राहू शकेल, हे मी शासनाला सांगू इच्छितो। एसटी चालणार नाही त्या दिवशी, जसं अड्डेवारजींनी सांगितलं त्याप्रमाणे। आणि जर त्याही वेळी प्रशासन शासनाला जाग आली नाही तर आपण 29 तारखेला करून दाखवू आपल्या न्याय्य हक्कासाठी धरणे आंदोलन, आणि कामगार बंधूंना त्याच्यात सहभागी व्हावंच लागणार आहे। ही गेले 8 महिन्यापासून आपण एकत्र दाखवतो आहे, आणि आपले जे काही प्रलंबित मागण्या त्या सगळ्या पूर्ण व्हाव्या यासाठी आपल्याला एकत्र राहावंच लागणार आहे। इथे सर्व एकत्र आले त्यासाठी सर्व कृती समितीचा आभार मानते। संयुक्त कृती समितीचा, संयुक्त कृती समितीचा हम सब
त्यांना मिळालेच पाहिजे. महाराष्ट्र संयुक्त कृती समितीच्या कामगार एकजुटीच्या कामगाराची आर्थिक मागणी कामगाराची आर्थिक मागणी संयुक्त कृती समितीच्या हम सब